कुरुगड्डीच्या त्या निर्जन वाटेवर नियती एका साधकासमोर भय आणि श्रद्धेचं एक असं नाट्य उभं करत होती ज्याची त्याने कल्पनाही केली नव्हती. ही कहाणी आहे शंकर भट्टांच्या एका सामान्य प्रवासाची, जो पुढे जाऊन एका अविस्मरणीय, अद्भुत अशा आध्यात्मिक अनुभवात बदलला. शंकर भट्ट कुरुगड्डीच्या दिशेने निघाले होते आणि अचानक एक विचित्र घटना घडली. केस मोकळे सोडलेली, भीतीने ओरडणारी एक स्त्री त्यांच्या दिशेने धावत आली. तिची ती अवस्था आणि तिच्या पाठीमागे असलेले ते दोन राखट पुरुष पाहून शंकर भट्टांच्या काळजाचा ठोकाच चुकला. एका क्षणासाठी त्यांना वाटलं की या परक्या प्रांतात आपलं काय होणार. आणि इथूनच सुरुवात होते त्या अद्भुत कथेच्या पहिल्या अध्यायाला. एका बाजूला होतं प्राणभय आणि दुसऱ्या बाजूला होती श्रद्धेची एक लहानशी ठिणगी, जी आता एक मोठा वणवा बनणार होती. ती स्त्री, तिची अवस्था शब्दात सांगण्या पलीकडची होती. विस्कटलेले केस, भयभीत डोळे, तिच्यावर कोसळलेल्या संकटाची ती जिवंत कहाणी सांगत होती. ती धावत आली आणि थेट शंकर भट्टांच्या पायांवर कोसळली, आपल्या रक्षणाची भीक मागत होती. आणि तिच्या मागे हातात काठ्या घेऊन दोन बलवान उग्र पुरुष येत होते. त्यांचे डोळे क्रोधाने लाल झाले होते आणि त्यांचा इरादा स्पष्ट दिसत होता. त्यांच्या चेहऱ्यावरची ती क्रूरता पाहून कोणाच्याही काळजाचा थरकाप उडाला असता. या सगळ्या गदारोळात शंकर भट्ट मात्र एकटे अडकले होते. एक सामान्य ब्राह्मण घरापासून, गावापासून इतक्या दूर या हिंसक प्रसंगात काय करणार होता? त्यांची अवस्था अगदी पांढरी पडली होती. त्या स्त्रीचं रक्षण करण्याची ताकद त्यांच्यात नव्हती. पण त्याच क्षणी एक चमत्कार झाला. जणू काही दैवी शक्तीनेच त्यांच्यात प्रवेश केला. ज्या शंकर भट्टांचे पाय भीतीने लटपटत होते, त्यांच्याच मुखातून असे शब्द बाहेर पडले ज्याची त्यांना स्वतःलाही कल्पना नव्हती. त्यांच्या आवाजात एक विलक्षण धैर्य आणि आत्मविश्वास होता. ते त्या स्त्रीला म्हणाले, "हे माते, घाबरू नकोस. श्रीपाद श्री वल्लभ या दुष्टांपासून तुझं रक्षण करतील." हे शब्द केवळ आश्वासन नव्हते, ती एक भविष्यवाणी होती. आणि हे ऐकून ते दोन्ही पुरुषही क्षणभर थबकले. खरं तर हा केवळ एका स्त्रीच्या रक्षणाचा प्रश्न नव्हता. इथे तर कर्माचे, पापाचे आणि पश्चातापाचे हिशोब मांडले जाणार होते. शंकर भट्टांमधील त्या दैवी शक्तीने त्या दोन्ही पुरुषांना त्यांच्या पापांची जाणीव करून दिली. त्यांनी कबूल केलं की ते ब्राह्मण कुळात जन्माला आले असूनही त्यांनी गोमांस भक्षण आणि मदिरापान यांसारखी निषिद्ध कर्म केली होती. त्या स्त्रीला पाहून त्यांच्या मनात वाईट विचार आले आणि म्हणूनच ते तिच्या मागे लागले होते. पण शंकर भट्टांच्या शब्दांनी त्यांच्यातला अहंकार गळून पडला आणि त्यांना त्यांच्या पापाचा पश्चात्ताप झाला. आणि आता या कथेचं भावनिक केंद्र असलेल्या त्या स्त्रीची म्हणजे सुशीलाची कहाणी समोर आली. तिने सांगितलं की तिचा पती तिचा अतोनात छळ करायचा. एका मांत्रिकाने तर ती अपवित्र असल्याची खोटी भविष्यवाणी केली, ज्यामुळे सासरच्यांनी तिला घरातून हाकलून दिलं. जेव्हा त्या मांत्रिकाने तिच्यावर हल्ला केला तेव्हा स्वतःचं रक्षण करण्यासाठी तिने दगडाने प्रहार केला आणि त्यात तो मरण पावला. यानंतर हताश होऊन ती एका औदुंबराच्या झाडाखाली बसली असता दोन दैवी नागांनी तिचं रक्षण केलं. हे तिच्या आयुष्यातल्या दैवी संरक्षणाचं पहिलंच चिन्ह होतं. शंकर भट्ट, पश्चाताप झालेले ते दोन भाऊ आणि सुशीला हे चौघेही पुढे नामानंद स्वामींच्या आश्रमात पोहोचले. आणि इथेच ह्या कथेतील दैवी रहस्यांवरचा पडदा उघडणार होता. तिथे नामानंद स्वामींनी स्वतःची कथा उलगडली. संन्यास घेतल्यानंतर ते सद्गुरूच्या शोधात फिरत होते. पिठापुरममध्ये एका चांडाळाने त्यांचा रस्ता अडवला आणि एक अकल्पनीय मागणी केली. तो म्हणाला, "मीच तुझा सद्गुरू आहे, तुझा सर्वस्व मला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण कर." कोणताही दुसरा पर्याय नव्हता आणि त्या चांडाळाच्या धोक्यामुळे नामानंदांनी पूर्ण शरणागती पत्करली. आणि ज्या क्षणी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं, तो क्षण म्हणजे एक चमत्कार होता. त्या चांडाळाचं रूपांतर झालं आणि साक्षात भगवान दत्तात्रयांनी त्यांना दिव्य रूपात दर्शन दिलं. यातून एकच गहन सत्य समोर आलं: गुरु कोणत्याही रूपात येऊन भक्ताची परीक्षा घेऊ शकतो. हे शब्द साक्षात दत्तात्रेयांचे होते. या शब्दांनी नामानंदांचा आध्यात्मिक शोधाला पूर्णविराम दिला आणि त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली. या दर्शनाने त्यांच्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या. आता नामानंद स्वामींनी आपल्या शिष्यांना आध्यात्मिक जीवनाच्या अंतिम ध्येयाबद्दल म्हणजेच मोक्षाबद्दल ज्ञान दिलं. ही शिकवण केवळ त्यांच्या शिष्यांसाठीच नाही, तर आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी मोक्षाचे 4 प्रकार स्पष्ट केले.
पहिलं सालोक्य म्हणजे देवतेच्या लोकात निवास करणे. दुसरं सामीप्य, देवतेच्या जवळ राहण्याचं भाग्य मिळणं. तिसरं सारूप्य म्हणजे देवतेसारखंच रूप प्राप्त होणं. आणि सर्वोच्च अवस्था सायुज्य, ज्यात भक्त देवतेच्या चैतन्यात पूर्णपणे विलीन होतो. ही केवळ मुक्तीची 4 रूपं आहेत, तर भक्ताच्या आत्म्याच्या प्रगतीची एक सुंदर यात्रा आहे. आता ही कथा एका अशा वळणावर येते जिथे आध्यात्मिक शिकवण केवळ शब्द राहत नाही, तर ती प्रत्यक्ष जीवन बदलणाऱ्या चमत्कारांच्या रूपात प्रकट होते. अगदी पहाटेच्या शांत वेळी आश्रमात अन्नसामग्रीने भरलेली एक बैलगाडी आली. ही वेळ, हे आगमन, यात नक्कीच काहीतरी दैवी संकेत होता. सर्वांनाच आश्चर्य वाटलं. गाडीवानाने सर्व सामान उतरवलं आणि सुशीलाला एक निरोप दिला. थोड्याच वेळात तुझा पती आणि सासू-सासरे येतील. त्याच्या बोलण्यात एक विलक्षण माधुर्य होतं. तो कोणी सामान्य गाडीवान वाटत नव्हता, पण तो निरोप देऊन लगेच निघूनही गेला. तो होता तरी कोण? नामानंद स्वामी ध्यानातून बाहेर आले आणि त्यांनी विचारलं, तो गाडीवान कुठे आहे? जेव्हा त्यांना कळलं की तो निघून गेला आहे, तेव्हा ते म्हणाले, तुम्ही किती भाग्यवान आहात. परमकारुण्यमूर्ती श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः गाडीवानाच्या रूपात तुमच्यासाठी अन्न घेऊन आले होते. आणि नामानंदांचे शब्द खरे ठरले. थोड्याच वेळात दुसरी बैलगाडी आली, ज्यात सुशीलाचे सासू-सासरे आणि तिचा पती होते. पतीचं नपुंसकत्व नाहीसं झालं होतं, सासू-सासऱ्यांना त्यांच्या चुकीचा पश्चाताप झाला होता आणि त्या कुटुंबाचं अश्रूंनी भरलेलं एक भावनिक पुनर्मिलन झालं. ही संपूर्ण कथा एकाच शक्तिशाली संदेशात सामावलेली आहे. संपूर्ण शरणागती. जेव्हा भक्त स्वतःला पूर्णपणे प्रभूच्या चरणी समर्पित करतो, तेव्हा अशक्यही शक्य होतं. या संपूर्ण कथेचं सार खरं तर हेच आहे. भयभीत शंकर भट्टांपासून ते पश्चात्ताप झालेल्या भावांपर्यंत आणि दुःखी सुशीलापासून ते ज्ञानी नामानंदांपर्यंत प्रत्येकाच्या प्रवासाने हेच सिद्ध केलं की खरी श्रद्धा आणि भगवंताच्या नावाचं स्मरण हेच सर्व संकटांवरचं अंतिम उत्तर आहे. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. मी राजा श्रीपादांना शरण जातो.